थँक्यू सो मच सर. आपण पाहतोय मैदानावरती सुरू आहे. खऱ्या अर्थाने कालचा एक सामना पकडून पाचवा सामना आपण पाहतोय. पांडुरंग कृपा वर्सेस यश अवेंजर. यशने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पांडुरंग कृपा याला फलंदाजीला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले. थोडीशी शांतता घ्या मित्रांनो, कारण माईक मध्ये जो आवाज येतो ना तो पूर्ण लाईव्ह होऊन जातो. थोडस शांतता घ्या. काही काही वाटतं का समालोचकाला त्रास होतो, मला त्रास नाही. हा गोंगट पूर्ण त्या लाईव्ह मध्ये दिसतो, म्हणजे आपण जे शब्द वापरता ते पूर्णपणे कव्हर होतात. त्यांचा आगे ना तो त्यांचा आहे ना तो त्या पोराला घे ना उमेशचा तो. पहिला चेंडू सुरेख चेंडू. गोलंदाजी मार्क वरती गणेश डांगरे. स्ट्राईकला आहे तुषार, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रशांत शिलार. तर पहिल्या सीझनचा पहिल्या लीगचा हा बेस्ट गोलंदाज होता गणेश डांगरे. दरम्यान टेस्ट गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकतोय. 2 डॉट चेंडू आपण पाहिले गेले. तिसरा चेंडू खालोटप्प्याचा चेंडू होता. वैडी स्लोगन अर्थात काऊ कॉर्नर रिझन मध्ये 1 धाव घेतली जाते. 3 चेंडू आणि 1 धाव. दुपारचं सत्र आपण पाहतोय. कडक धूप उन्हाला आपण पाहतोय आणि त्या दरम्यान हे गोलंदाज टॅप केला चेंडूला. गॅप मधून डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाने सुरेख कामगिरी करतोय. तर धन्यवाद. 3 धावा. चार चेंडू आणि 4 धावा. या दरम्यान वरती चेंडू होता बाई सपर. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका, पहिला हादरा दिला जातोय. माघारी परतणार तो तुषार. गणेश डांगरे यांनी जर लागोपाठ 2 फलंदाज बाद केले तर रवींद्र मसना यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येईल. लाजो दादा, आता एक मुंबईला एक स्पर्धा होणार आहे. तिथे प्रत्येक विकेटला पैसे. कालोटप्प्याचा चेंडू 1च धाव या दरम्यान घेतली जाणार. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 1-5. दिनेश शिलर. एकच धाव.
इथे सचिन थोडा विचार करत असेल, मागच्या सामन्यामध्ये जे घडलं ते इथे घडणार नाही. ज्याप्रमाणे पाहिलं होतं, खराब कलेक्शन, खराब थ्रो आणि त्या दरम्यान चेंडू गॅदरिंग करू शकला नव्हता आणि संघाला पराभवाच्या छायेत घेऊन गेला होता. या दरम्यान उर्फी चेंडू होता, माघारी परतावं लागेल फलंदाजाला. झटका दिला जातो. थोडस फास्ट घ्या ना दादा. बॅट्समन जर आउट झाला ना, आपण आरामात ना काही, आपला गार्डन नाही, लगेच यायचं मैदानात, लगेच पॅव्हिलियन मध्ये यायचं. मी पाहतो मागासपासून, कारण त्या पद्धतीने आउट झाल्यानंतर येऊ का नको. ब्लॉकवर टाकला चेंडू, सुरेख गोलंदाजी. आपल्या गावच्या भाषेमध्ये बुंध्यामध्ये चेंडू फेकला होता, त्याला खणून काढला फलंदाजाने. एकच धाव आणि एका धावेने स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. खऱ्या अर्थाने आपण जर शेलूगावचं टेनिस क्रिकेट पाहिलं तर नेहमीच गोलंदाजांची कमतरता आपल्याला जाणवली आहे. दरम्यान पुढचा चेंडू लेग साइडला स्क्वेअर लेग अंपायरच्या वरून मारलेला आहे आणि चेंडू जातो सीमा रेषे पार, षटकार. तर दादा म्हटल्याप्रमाणे आपण म्हणतो गोलंदाजची कमतरता जाणवली गेली, पण मी आज पाहतोय वरचं मैदान आहे, ठीक आहे, आपल्या गोलंदाजावरती, पण शेलूमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 ते 3 टीम खेळत असतात सातत्याने आणि गोलंदाज प्रत्येक संघामध्ये विभागले गेलेले आहेत. एक संघ ज्या वेळेस मैदानात उतरतो आणि त्यावेळेस खरंच यश संपादन करतो, त्यावेळेस जो फलंदाज आणि गोलंदाजचा समतोल साधला जातो. तरी सुद्धा दरम्यान पुढचा चेंडू सुंदररित्या कव्हर मध्ये मारलेला चेंडू आणि त्यावर एकच धाव्यावर समाधान मानायला लागते ते फलंदाजांना. सध्या आज ज्या लीग मॅच चालू आहे त्यामध्ये आपण नवीन नवीन गोलंदाज पाहतोय, परंतु जर शेलूगावच्या टेनिस क्रिकेटचा विचार केला तर गोलंदाजीची कमतरता ही खरंच आहे आणि आता त्याची खरंच पूर्तता होईल का हे आपल्याला पाहायचं आहे. खऱ्या अर्थाने या लीग मधून आपण पाहतो षटकाची समाप्ती होते. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. या षटकात आल्या 10 धावा, 2 षटक, 15 धावा फलकावती लागले गेल्यात. दादा म्हटल्याप्रमाणे लीग मॅच आपण त्याच्यासाठीच ठेवतो. साखळी स्पर्धा प्रत्येक गाव, प्रत्येक ग्रामपंचायत का ठेवते, कारण जो सीझन सुरू होतो, जो क्रिकेटचा हंगाम सुरू होतोय त्याच्या अगोदर गावच्या स्पर्धा ठेवा. जर नोव्हेंबरला सीझन सुरू होतो ना, तर नोव्हेंबर मॅचच्या 1 महिना अगोदर या ऑक्टोबर या नोव्हेंबर दरम्यान ती स्पर्धा ठेवा, जेणेकरून तिथून आपल्या गावचे चांगले गोलंदाज, चांगले प्लेयर भेटले जातील आणि मग ते प्लेयर आपण एका वक्राच्या स्पर्धेमध्ये उतरा. आपण काय करतोय 1-2 महिने, हा तेच सांगतो तुला, काही काना रोटस पॉइंटर्स मध्ये फिक्स असतात, त्यांना संधी नसते, त्या टायमाला हंगाम असतो त्यांचा. चपला किती जरी झेदल्या तरी चालतील, पण हंगाम सोडायचा नाही. तसं आमचा क्रिकेट आहे, किती थकलो किती भागलो तरी आम्हाला क्रिकेट सोडायचं नाही. ओके, प्रत्येकच्या जागेवरती ठीक आहे. पण दादाने सांगितल्याप्रमाणे गोलंदाज घ्यायचंय तर झाड डायरेक्ट लावल्यानंतर मोठी होतात, पण त्याचं जे मूळ आहे जमिनीमध्ये टिकत नसतं दादा. म्हणून तो लहान रोपटच जमिनीमध्ये रोवायला लागतंय, त्याचा चांगला वृक्ष, चांगलं झाड होऊ शकते. आज खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर जी रोपटे तयार होतात त्याला आपण खत पाणी देऊया, पुढच्या हंगामामध्ये नक्कीच आपल्याला चांगले गोलंदाज या ठिकाणी निर्माण होतील. दरम्यान सुंदर असा टोललेला चेंडू जातो सीमा पार, चौकार. चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतो स्कोर कार्ड 19 आणि
कृषी आपण पाहतोय तुलस. खऱ्या अर्थाने मी आयोजकांचे कौतुक करेल. तुलस म्हटली गेली एक औषधी वनस्पती मानली जाते. विठाई रखमाईचं एक प्रतीक म्हणून तुलसकडे बघितलं जात आहे. 7 जे श्रेष्ठ वनस्पती आहे त्या वनस्पतीमध्ये या तुलसचं नाव प्रथमतः घेतलं जात आहे. आणि एक सासुरवासीनं मी जरूर याची नंतर सांगेल. एक सासुरवासीनं ज्याप्रमाणे जेव्हा लग्न करून जाते आपल्या सासरी आणि तिथे पाहिलं गेलं तर आई वडिलांचं जर संगोपन आणि लहान मुलासारखं लहान मुलं संगोपन ज्या वृक्षाचं केलं जातंय ते वृक्ष जे म्हटलं जाते औषधी वनस्पती म्हटलं जाते ती तुलस. आणि खऱ्या अर्थाने मी आयोजकांचं कौतुक करेल कारण आपण ज्या पद्धतीने झाडे लावा झाडे जगवा त्या पद्धतीने आपण एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवता. एक धाव दुसऱ्या धावांचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फक्त डान्सिंग डाऊन क्रिकेट पाहत बसला. चेंडू हुशार जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 25 या आकड्यावरती. 2 फलंदाज माघारी आलेत. पहिल्या क्रमांकाचा आणि 3ऱ्या क्रमांकावरती गेलेला दोन्ही फलंदाज माघारी आलेत. प्रशांत आणि गणेश. प्रभात शिलार आणि गणेश आपण पाहतोय. स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती. अजून या 3ऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असणार. पाणी आले तयार राहायचे. एक धाव चालेल. मुन्ना पठाण यांना पाणी घेऊन पाठवा. 1-2 किलो चरबी कमी झाली तर झाली त्यांना पाठवा. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील. धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. सरी फटका लॉंग फ्रीजर मध्ये विशाल. एकच धाव. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या स्कोर कार्ड 28. डिंग ब्रेक असणार तोपर्यंत संधी देऊया आपण डीजेला. पण तयार राहायला सांगूया. रुद्र 11 वर्सेस श्री गणेश वंश 11 दोन्ही संघ तयार राहायचे. येणाऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला या ठिकाणी टॉस साठी यायचे. दरम्यान सामन्याला लवकरच सुरुवात करायची आहे. धावसंख्या झाली ती 28. दरम्यान पुढचा चेंडू सरळ यष्टीचित होतोय. फलंदाज
या ठिकाणी गणेश सरे कृपया जरा स्पीडअप घ्यायचं आहे, कारण आपल्याकडे अजून 4 सामने बाकी आहेत. कालच्या सारखा या ठिकाणी उशीर व्हायला नको आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर लवकर लवकर बाहेर यायचं त्यांनी. अनिकेत भगत गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक घेऊन येत आहेत. पहिल्या चेंडूमध्ये फलंदाज गणेश सर यांना त्यांनी बाद केलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू टाकतील आणि सामना करतील ते दिलीप तरे. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. फलंदाजांना काय नीटचं समजलेलं नाही, सरळ चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. दरम्यान दुर्वा सोनाली कुठे असतील तर त्यांनी स्टेजचे संपर्क साधायचा आहे. दरम्यान धावसंख्या झाली ती 29. 4थं षटक या ठिकाणी चालू आहे. अनिकेत भगत 4थं षटक या ठिकाणी टाकतायत. समोर फलंदाज प्रभात शेलार. पाहूया काय करता संघाच्या. दरम्यान सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि या ठिकाणी झेल घेण्याचा सुंदर प्रयत्न, परंतु सीमा रेषे बाहेर जातोय चेंडू. खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या झाली ती 35. 3 बाद 35 अशी धावसंख्या या ठिकाणी पांडुरंग कृपा 11 या संघाची. दरम्यान अनिकेत याचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करेल तो प्रशांत शेलार. प्रभात शेलार एक नवीन तरुण खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. सुंदर चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू खूप उंच गेलेला आहे. त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत ते प्रभात शेलार आणि टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 37. 3 बाद 37 अशी धावसंख्या आणि 4थं षटक या ठिकाणी चालू. आणि 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतील ते अनिकेत भगत आणि पुन्हा सामना करेल तो प्रभात शेलार. पाहूया 2 चेंडू अतिशय सुंदररित्या खेळून काढलेले आहेत. दरम्यान हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु या ठिकाणी कोणताही चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी बाद होतोय तो प्रभात शेलार. चला लवकर लवकर फास्ट. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येत ते विशाल भगत, नवीन फलंदाज संदेश बागडे. विशाल भगत यांचा चेंडू हा आखूड टप्प्याचा चेंडू. दिलीप तरे यांनी चेंडू भिरकावून दिलेला आहे सरळ सीमा रेषे पलीकडे. खणखणीत असा षटकार. विशाल भगत यांचा विचार केला तर आज त्यांचा वाढदिवस आहे. धन्यवाद विजय. विशाल भगत यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कालच्या त्यांचा गोलंदाजीचा विचार केला तर काल त्यांनी या ठिकाणी विकेट हॅट्रिक सुद्धा घेतलेली आहे.
दरम्यान दरम्यान विशालांचा पुढचा चेंडू, हा चेंडू सुंदररित्या ठेवलेला, पुन्हा एकदा खणखणीत षटकार, दिलीप तरे यांच्या बॅटमध्ये आलेला खणखणीत षटकार. दोन षटकारानंतर धावसंख्या झाली आहे ती 49. सुंदर फलंदाजीचे प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहतोय तो दिलीप तरे यांच्याकडनं. विशाल भगत यांच्या गोलंदाजीवर 2 लागोपाठ आणि 2 षटकार या ठिकाणी लगावलेले आहेत आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती 49. 4 फलंदाज बाद पांडुरंग कृपा 11 संघाची. या लीग मॅच मध्ये लागोपाठ ते 2 मॅच या ठिकाणी पराजित झालेले आहेत. तिसरी मॅच ते खेळतायत आणि पाहूया त्या तिसऱ्या मॅच मध्ये ते आपल्या संघासाठी विजय संपादन करतात की नाही. दरम्यान हा चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातोय तो पॉइंटच्या दिशेने. दरम्यान 1 धाव मिळते ती संघाला आणि धावसंख्या अतिरिक्त धावसंख्या पंच आमच्याकडे इशारा करतात लेग बॅकची आणि अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होतंय धावसंख्येचं. ते पांडुरंग कृपा 11 या संघाचं 5वं षटक या ठिकाणी चालू आहे. दरम्यान हा चेंडू ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात काय आलेला नाही आणि 1 धाव मिळते ती संघाला. 1 धाव मिळते ती संदेश बागडे यांना आणि धावसंख्या झाली ती 51. दरम्यान यानंतरचा होणारा सामना रुद्रा 11 वर्सेस गणेश वंश, श्री गणेश वंश 11. दरम्यान हा पुढचा चेंडू आकुटप्पा चेंडू आणि कट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय तो सीमा रेषे पार, चौकार. धावसंख्या झाली ती 55. 4 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत ते पांडुरंग कृपा 11 संघाचे. दरम्यान विशाल यांचा हा पुढचा चेंडू, हा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, खूपच उंच गेलेला चेंडू, पाहूया त्या ठिकाणी चेंडू जातो सीमा रेषे पलीकडे. हा एक खणखणीत षटकार आणि 5वे षटक संपलेले. षटकाचे धावसंख्या झाली ती 61. विशाल भगत यांना दिलीप तरे यांनी बर्थडे गिफ्ट दिलेले आहे. त्यांच्या गोलंदाजीवर 3 खणखणीत षटकार त्यांना मारलेले आहेत.
दरम्यान पंचांनी सामना सुरू करायचा आहे. झाले एक दहा एक सांगितलं ना, एकाच्या बदली आपण दिला, एकाचा प्रश्न मिटला ना. टॉस उडाला बोलो टाइम. चालू सामना संपल्यानंतर रुद्रा 11 वर्सेस श्री गणेश वंश. श्री गणेश वंश 11 हा सामना होईल. दोन्ही संघाच्या संघ मालकांनी आपले सर्व खेळाडू घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. दरम्यान सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, निर्धाव असा चेंडू जातोय. दरम्यान पुढचा चेंडू कव्हर मध्ये हलकेच खेळून काढलेला चेंडू आहे. एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानायला लागते. ती यश ॲव्हेंचर या संघाला विजयासाठी 62 धावांची गरज असेल. ती यश ॲव्हेंचर या संघाला. फलंदाज दिनेश शेलार आणि विक्रांत आणि गोलंदाज गणेश तरे. दरम्यान या ठिकाणी थोडस जरा रनिंग मध्ये दरम्यान पुढचा चेंडू सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि 4 धावा या ठिकाणी मिळतात. त्या धावसंख्या होते ती 5. पहिलं षटक या ठिकाणी चालू. गणेश तरे गोलंदाज, दिनेश शेलार यांनी पॉइंटच्या दिशेने तटवलेला हा चेंडू आणि 4 धावेसाठी परावर्तित होतोय तो चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू गणेश तरे यांचा सामना करेल ते दिनेश शेलार. हा चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव जातोय चेंडू. हॅलो
रुद्रा 11 वर्सेस श्री गणेश वंश 11 दोन्ही संघाचे संघ नायक त्वरित या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी यायचे त्वरित. हे बा समाधान शेलुकर आणि रोशन मसले यांनी आपल्या संघनायकाला या ठिकाणी टॉस साठी पाठवायचं आहे, ओव्हर कमी करू नका. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू गणेश सर यांचा निर्धाव जातो चेंडू आणि पहिलं मला वाटतं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकाखे धावसंख्या झाली ती 5. विजय मसले मंडळाचे सदस्य नवीन तो त्यांनी टॉस विन या ठिकाणी करून घ्यायचा आहे. कधीच केले कोण म्हणतो तुम्ही मोकळे आणि पुढचं हे करायला मोकळा का आलं माहितीये का टाइमपास व्हायची बाकी परत तुम्हीच बोला सकाळी. दरम्यान सामना या ठिकाणी पुन्हा सुरू होतोय. गोलंदाज तुषार मसने गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि त्याचा सामना करील तो विक्रांत कुंभार. या ठिकाणी रुद्रा 11 या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि यांनी क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि श्री गणेश वंश 11 या संघाला फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. दरम्यान तुषार मसले यांचा दुसरा चेंडू आणि त्याचा सामना करेल तो विक्रांत कुंभार. आणि या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न परंतु गलीमध्ये सुंदर त्या ठिकाणी झेल टिपलेला आहे आणि विक्रांत बाद होऊन आपल्या तंबूमध्ये परततोय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी एकनाथ बुवा मसले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय. हरिभक्त पारायण एकनाथ बुवा मसले आणि मी सूर्यकांत मसले यांना विनंती करेल त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. एकनाथ बुवा मसले या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा सत्कार ऍडव्होकेट सूर्यकांत मसले यांना विनंती करेल त्यांना एक तुळशीचं रोप आणि एक गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. दरम्यान तुषारांचा पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू त्यांनी खराब असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडू जातो सीमा रेषे पार. हा एक चौकार. कृपया सर्व खेळाडूंना एक विनंती स्पीडअप घ्यायचं आहे कारण आपल्या मॅच अजून 4 मॅच बाकी आहेत आणि कालच्या प्रमाणे जर आपली एक मॅच उद्या गेली तर उद्या आपल्याला फायनलचा सामना सुद्धा कमी षटकांचा खेळवला जाणार आहे. लक्षात घ्या याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. जर तुम्हाला कमी षटक खेळायचे असेल तर तुम्ही उशीर करू शकता. दरम्यान पुढचा चेंडू आखूट टप्प्यात चेंडू उंच भिरकावलेला हा चेंडू आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषे पार. खणखणीत चौकार. धावसंख्या झाली ती 13. 1-13 अशी धावसंख्या. सचिन डांगरे यांनी आता लागोपाठ 2 चौकार या ठिकाणी मारले ते गोलंदाज तुषार याला. तर मग तुषाराचा पुढचा चेंडू हा चेंडू पुलटा चेंडू पुन्हा एकदा उंच भिरकावून दिलेला चेंडू वन्स बाउन्स
चौकार चौकार हॅट्रिक या ठिकाणी सचिन डांगरे मारतायत संघासाठी. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्याकडनं या ठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान धावसंख्या होते ती 17. दरम्यान धावसंख्या झाली ती 17. 1-17. तुषारांचा चेंडू हा फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय सचिन यांनी आणि हा जातो सीमा रेषे पलीकडे. खणखणीत दणदणीत षटकार. दरम्यान अतिशय सुंदरच फलंदाजीचं प्रदर्शन. हा चेंडू पुन्हा फुलटॉ चेंडू होता आणि सरळ मिडॉनच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि पुन्हा हा एक खणखणीत चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार षटकार चौकार अशा आतषबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती सचिन याच्या बॅटमधून. गोलंदाजाचा खरपूस समाचार या ठिकाणी घेतोय तो सचिन आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी या ठिकाणी करताना दिसतोय. मागच्या मॅच मध्ये कुठेस तरी समीकरण सचिनचं चुकलं होतं त्याची भरपाई तो आता या मॅच मध्ये करताना दिसतोय. आपल्याला संघासाठी चांगली कामगिरी तो या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आपण धावसंख्या पाहिली तर 27 धावसंख्या. दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या झाली ती 27. 1-27 अशी धावसंख्या आणि अजूनही लक्ष बरसत दूर. 62 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो गणेश तरे आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचा तिसरं षटक घेऊन. पहिल्या षटकाचा विचार जर केला गणेश तरेचा तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्यांनी दिल्या होत्या. अतिशय सुंदर गोलंदाजी त्यांनी पहिल्या षटकामध्ये केली होती. पाहूया आता ते फलंदाजांना धावा घेण्यासाठी रोखतायत का. आणि समोर आहेत फलंदाज ते दिनेश शेलार आणि सचिन डांगरे. गणेश तरे सज्ज रिव्हर एंडकडनं मारा करण्यासाठी आणि त्याचा सामना करेल तो दिनेश शेलार. धावसंख्या झाली ती 27. तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज गणेश तरे सामना करेल. दरम्यान हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 28. गणेश तरे यांचा पहिला चेंडू अवांतर धाव. गरज आहे या ठिकाणी संघासाठी एखादा विकेट घेण्याची. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाजांच्या बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही आणि निर्धाव जातो चेंडू. यष्टीरक्षक दिलीप तरे सज्ज या ठिकाणी चेंडू कलेक्ट करतायत आणि पुन्हा चेंडू देत आहेत गोलंदाजाकडे. निर्धाव जातो चेंडू. एक व्हाईट टाकल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकलेला आहे तो गणेश तरे यांनी आणि धावसंख्या स्थिरावली ती 28. दरम्यान हा चेंडू पुढे येऊन थोडासा हलका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते गणेश सोनवणे यांच्याकडनं आणि या ठिकाणी एकच धाव मिळते. धावसंख्या झाली ती 29. एक फलंदाज बाद विक्रांतच्या स्वरूपामध्ये. अजूनही 16 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. 16 चेंडू आणि 33 धावांची गरज विजयासाठी. पांडुरंग कृपा
या संघाला यश अवेंजर या संघाला विजयासाठी अजूनही 16 चेंडू आणि 33 धावांची गरज. मला वाटतं सचिनला या ठिकाणी चांगली फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला जर त्याला विजयी करायचा असेल तर. दरम्यान गणेशाचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतायत व्हाईट बॉल आणि 1 धाव अतिरिक्त मिळते ते संघाला. धावसंख्या झाली ती 30. या ठिकाणी गणेश सरे यांना कुठेतरी अचूक गोलंदाजी या ठिकाणी त्यांना करावी लागेल आपल्या संघाच्या धावा जर त्यांना रोखायच्या असतील. दरम्यान हा चेंडू आकुट टप्प्यात चेंडू लेग साइडला टोलून दिलाय चेंडू. चेंडू जातोय तो सीमा रेषे पलीकडे. खणखणी त्या ठिकाणी षटकार. दरम्यान हा चेंडू खूप उंच चेंडू आणि तो पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला आहे आणि षटकार. खणखणीचा षटकार सचिन डांगरे यांच्या बॅट मधून. अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी करतायत. वाटतं या ठिकाणी अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या झाली ती 42. सचिन डांगरे यांची अतिशय सुंदर या ठिकाणी फलंदाजी आपल्याला पाहते. 7 चेंडू मध्ये त्यांनी 34 धावा या ठिकाणी मारलेल्या आहेत. त्यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकार यांचा समावेश आहे. दरम्यान हा पुन्हा एकदा फुल टॉसचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा षटकार आणि मोठा पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक त्यांनी मारलेली आहे. एकाच इनिंग मध्ये त्यांनी 1 चौकार हॅट्रिक आणि 1 षटकार हॅट्रिक या ठिकाणी मारलेली आहे. 8 बॉल मध्ये त्यांनी 40 धावा या ठिकाणी कुटलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 48. विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. संघमालक मिलिंद डुकरे यांच्याकडनं सचिनला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. दरम्यान 1 धाव पूर्ण करता येतो सचिन आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 49. पहिलं षटक गणेश सरेचं बघितलं तर 5 धावा दिल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक अतिशय महागडं ठरलंय ते आपल्या संघासाठी. 22 धावा या षटकामध्ये आल्यात. कृपया सामना लगेच चालू करायचा आहे. मुन्ना पठाण चला चला लवकर तुमचे ड्रिंक्स वाली वाढवू द्या. पुढचा होणारा सामना रुद्र 11 वर्सेस श्री गणेश वंश 11. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे.
मुन्ना पठाण लवकर स्पीडअप करायचंय आपण. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. हा चेंडू आखूड टप्प्याचा थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. 1 बाउन्स पंचांचा इशारा. पंच मंगेश सरे आणि कुमार पाटील या ठिकाणी पंचाची भूमिका पाहत आहेत. दरम्यान गोलंदाज प्रशांत प्रभात. दरम्यान हा चेंडू सचिन डांगरे यांनी खूप उंचावून मारलेला खणखणीत दणदणीचा षटकार. धावसंख्या झाली ती 55. अकरा चेंडू मध्ये सचिन डांगरे यांनी 11 चेंडू मध्ये 47 धावा या ठिकाणी मारलेल्या आहेत. अजूनही अर्धशतकासाठी त्याला 3 धावांची गरज या ठिकाणी. पाहूया अर्धशतक तो पूर्ण करतोय का नाही. दरम्यान हा चेंडू आणि पुन्हा एकदा उंच टोळलेला चेंडू. पुन्हा चेंडू जातो सीमा रेषे पलीकडे आणि हा खणखणीत दणदणीत षटकार. आणि या ठिकाणी 50 धावा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण करतो तो सचिन. विजयासाठी अजूनही 1 धावेची गरज. सचिन डांगरे यांच्या 53 वैयक्तिक धावा या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 53 धावा त्यांनी कुठलेल्या आहेत या ठिकाणी. आणि या लीग मधली ही 3री 50 आहे. दरम्यान हा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला पुन्हा एकदा खणखणीत चौकार. आणि या ठिकाणी यश अवेंजर संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी सगळ्यांची मन जिंकलेली आहेत. ते उत्कृष्ट फलंदाजी करून असे सचिन डांगरे या मॅचचे सामनावीर. 12 चेंडू मध्ये 13 चेंडू मध्ये 57 धावा त्यांनी या ठिकाणी मारलेल्या आहेत. या लीग मध्ये 3रं अर्धशतक हे त्यांच्या नावावर आहे. सचिन डांगरेला विनंती करतो मॅन ऑफ द मॅच साठी त्यांनी यायचंय. पुंडलिक बोराडे मंडळाचे सदस्य यांना विनंती करीत त्यांचा सत्कार करायचे. तसेच संघ मालक मिलिंद टोकरे यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय.